मतदारसंघात 2 आमदार, 1 केंद्रीय मंत्री, तरीही आरोग्याचा बोजवारा. अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला घाणीच्या साम्राज्याचा विळखा. पशुवैद्यकीय दवाखाना बरा म्हणण्याची वेळ. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चहूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले असून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे माणसांवर उपचार करणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षा शेजारचा पशुवैद्यकीय दवाखाना अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसत असल्याने आम्ही जनावरांपेक्षाही वाईट स्थितीत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचा विळखा. आरोग्य केंद्राच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून प्रसाधनगृहाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे रुग्णांना नवीन आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे याच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजबारा उडाला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना कामाचा ताण असून तातडीच्या उपचारासाठी रुग्णांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर येथे देवचवाली अशी परिस्थिती असते. अनेकदा रुग्णांना उपचार न मिळता खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. एकीकडे पशुवैद्यकीय अधिकारी गावोगावी जाऊन शिबिरे घेत असतात. जनावरांच्या आरोग्यासाठी शासनाच्या योजना घराघरापर्यंत, गोठ्यागोठ्यापर्यंत पोहोचवत आहेत. मात्र दुसरीकडे अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावखेड्यांमध्ये फिरतानाही दिसत नाही. गावात थंडी तापाने रुग्ण वाढत असतानाही साधी विचारपूस करण्यासाठी किंवा उपाययोजना करण्यासाठी कर्मचारी फिरत नाहीत. सरकारी सुविधा मिळत नसल्याने गरीब रुग्णांना नाईलाजे खाजगी डॉक्टरांकडे जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. पशूंची काळजी घेणारे अधिकारी गावेगावी येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, पण माणसांच्या आरोग्यासाठी नेमलेले आरोग्य कर्मचारी कुठे गायब आहेत, असाही प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात घाण बघून रुग्ण अधिक आजारी पडतील अशी स्थिती आहे. जर पशुवैद्यकीय दवाखाना चकाचक असू शकतो तर माणसांच्या दवाखान्याला ग्रहण का लागले आहे? नेत्यांनी एसी गाड्यांतून उतरून एकदा या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करावी. एकीकडे कोट्यावधीचा विकास निधी आल्याच्या गप्पा मारल्या जातात, मात्र सामान्यांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप होत आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व 2 आमदार करत आहेत आणि केंद्रात एक वजनदार मंत्री देखील आहेत. एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असतानाही आरोग्य केंद्राची ही दयनीय अवस्था का, असाही सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. निवडणुकीच्या वेळी मते मागायला येणाऱ्या या नेत्यांना आमच्या आरोग्याशी काही घेणे देणे नाही का, असाही संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. मात्र या अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का आणि नागरिकांचे होणारे हाल थांबतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.